नमस्कार. जरी कल्मशांचा आगरू, कल्मश म्हणजे पाप, आगरू म्हणजे असे आगारचे आगार आहेत तुझ्याजवळ. तू भ्रांतीचा सागरू, तुझ्या मनात खूप भ्रांती असतील, खूप विचारांचे तांडव सुरू असतील. व्यामोहाचा डोंगरू, तुझ्याजवळ मोहांचे असे डोंगरच्या डोंगर आहेत, भ्रांतीचे सागरच्या सागरांमध्ये होऊन अससी, होऊनी अससी. तरी पण गुरुकृपा झाल्यावर, ज्ञान झाल्यावर त्या ज्ञानामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जोडून भस्मसात होता म्हणता, किंवा ते आपल्या मनात त्यांची जागाच राहत नाही. कारण की हे इतकं मोठं आहे, ज्ञान एवढं मोठं असतं की बाकीच्या गोष्टींना थाराच मिळत नाही, असं त्यांना म्हणायचं. की एकदा वन्य चेतवला, म्हणजे काय एखादी आग लागली तर ती कशी धडधड पसरायला लागते, तसं हे ज्ञान झाल्यावर सद्गुरूंनी सांगितलं समजा की सगळेच्या सगळे कर्म भगवंताला समर्पित करायचे. तर म्हणजे ते भगवंताचंच कार्य होतं प्रत्येक काम. मग ते अभ्यास असो, घराचे कामं असो, इवन भाजी आणायला जाणं असो, किराणा आणणं असो, की मुलांना शाळेत पोचवून देणं असो, की ऑफिसचे कामं असो, की आईबाबांची सेवा करणं असो. समजा आता म्हातारे लोक असतात, दर 15 मिनिटांनी त्यांना काहीतरी हवं असतं, जावं लागतं, मदत करावी लागते. हे पण त्यांनाच देव समजून काम केलं की झालं ना आपलं. आता नोबडी इज परफेक्ट, कोणीच परफेक्ट नाही आहे की नाही. तर त्यामुळे प्रकृतीच्या राज्यात आलं की प्रत्येकाच्या याच्यात म्हणजे चांगले वाईट गुण असतात. विरोधक असतात, ते वाईट गोष्टी घेऊन बसतात. चांगले लोक असतात, ते चांगल्या गोष्टी घेऊन बसतात. आणि मग याच्यावर चरविचरण, त्याच्यावर चरविचरण सुरूच असतं. तुम्ही बघताच, आपण त्याच्या पलीकडे असतो, ठीक आहे. आणि सद्गुरू जे असतात आपल्याला त्याच्या पलीकडे घेऊन पण जातात, ठीक आहे. आता यांचं ट्रान्सलेशन आपण बघूया. हे 4था अध्याय 36व्या श्लोकावर आहे. अपि चेदसि पापेभ्य सर्वेभ्य पापकृतमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. ठीक आहे. सर्व पापी माणसांमध्ये अत्यंत पाप करणारा जरी तू असलास तरी ज्ञानरूपी नौकेने सर्व पातकी तरुण जाशील. ठीक आहे. आपण जे सांगितलं तेच. जरी कल्मशांचा आगरू, तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊन येसी. तू पापांचे आगर असलास. आता ते ज्ञानेश्वरांची जीव आहे त्याचं ट्रान्सलेशन. तू पापांचे आगर असलास, भ्रांतीचा सागर किंवा व्यामोहाचा म्हणजे मनाच्या घोटाळ्याचा डोंगर जरी असलास, तरी हे ज्ञान झाल्यावर आपण या ज्ञानाने आपलं मन व्यापलं तर या फालतू ज्या गोष्टी असतात त्यांना थाराच मिळत नाही मनावर, की नाही. आपल्याला सांगितलेलं आहे. कधी कधी असं असतं की आपण कोणाचं प्रवचन ऐकल्यावर ते वाक्य आपल्याला आवडतं, आठवतं आणि त्याच्या नौकेत बसलं त्या वाक्याच्या, तर आपण तरुण जाऊ. त्याला रामकृष्ण परमहंस वेदवाक्य म्हणायचे. तू सांगितलं ते खरंच वेदवाक्य आहे रे, किती सुंदर सांगितलं. म्हणजे ते स्वामी विवेकानंदांचं वगैरे ऐकायचे, वा हे तर वेदवाक्य झालं. आणि ते समाधीत चालले जायचे. तर एखादं वाक्य असतं ते आपल्याला खूप आवडतं, की जसं एक समोर लहान लहान मुलं आहे, त्यांना सांगितलं की राम राम म्हणा, ते राम राम म्हणतात. कृष्ण बोला, कृष्ण कृष्ण, कोणी राधे राधे म्हणतात. बस झालं. ते तसं लहानपणापासून त्यांना ती सवय होऊन जाते. जसं अर्जुनाचं कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण नेहमी म्हणायचं. कोणी राम 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 सीताराम सीताराम, कोणी श्रीराम जय 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 राम, कोणी ओम नमो भगवते वासुदेवाय, कोणी ओम नमः शिवाय म्हणतं. आता लहानपणी आपल्याला ज्या सवयी लागल्या त्या लागल्या, ठीक आहे. म्हणजे तर त्याच्या आधार आपण अजून आपल्याला एखादं छान वाक्य दिसलं, काहीतरी आपण आपलं त्याच्या आधारित चांगल्या गोष्टींच्या आधारित आपलं जीवन जगलं तर खूप सुंदर होऊन जातं. सद्गुरू मिळाले, त्यांनी उपदेश केला आणि आपण तसं वागायला लागला. आणि त्या वाक्याच्या तो जो गायडन्स असतो त्याच्यात आपण त्या नौकेत बसलो तर आपण तरुण जाऊ असं यांना म्हणायचं. आणि खूप सुंदर 24 तास आपले कर्म भगवंताला समर्पित होतात. आपल्याला कळतं की अरे किती हे वाक्य तर मी ठरवलंच नव्हतं बोलायचं. कधी कधी असं घडतं. आणि मग ते किती सुंदर बोलल्या गेलं, किती सुंदर झालं होते. कधी कधी चुकीमध्ये पण लोकांना कळतं की अरे ही चूक मुद्दाम नाही केलेली,
पण बघतात लोक नाही पण हे अर्थात ह्या आपण सरळ जाणारे लोक आहोत. आपण मार्केटिंग गिमिक किंवा ते पॉलिटिकल स्टंट किंवा ते फालतू गोष्टी करणारे लोक आपण नाही. त्या फंदात पडायचे नाही आपल्याला. ठीक आहे, आपल्याला सरळ जायचं आहे. सरळ गेलं तर खाडगन जाऊन आपण भगवंतालाच जाऊन मिळून जाऊ. उंच उडालो तर आपण लगेच भगवंताला मिळून जाऊ. आपण सरळ मार्गाने गेलो तर सगळं सोपं आहे. आणि लोकांनी जसं म्हटलं की अगर आप जंगल में जाएंगे तो जो सीधे वाले पेड़ रहते उसको पहिले काटा जाता है, तू सीधा मत रहे. म्हणून त्या लोकांना काय काय शिकवतं. म्हणजे काही काही ठिकाणी असं घडलेलं आहे. ही घडलेली गोष्ट सांगतो की जा रे ते पाणी घेऊन ये, तर पाणी आणणारच नाही. क्या किया, तो म्हणतो की नाही वो थोडासा दुसरा काम था. म्हणजे साधं पाणी आणायला सांगितलं. ठीक आहे. आणि माझ्या बाबतीत जी घडलेली गोष्ट सांगितली होती तुम्हाला मागच्या वेळेस, की एकदा एका कंपनीत होतो. तर जयपूरवरनं सामान येणार होतं आणि एक मुंबईवरनं येणार होतं. तर त्याचा ऑक्ट्राय नाका जो असतो, टोल टॅक्सवाला नाका असतो, तिथे जाऊन ते सोडून आणायचं होतं. तर मी सकाळी गेलो. 9 वाजता टोल टॅक्स उघडतो, त्यांना पैसे दिले आणि 11 वाजता तो ट्रकही घेऊन आलो आणि मी ऑफिसमध्ये आलो. माझ्या साहेबांनी विचारलं की लोक त्या टोल टॅक्सच्या नावाने एक दिवस सुट्टी घेतात, घरचे कामं करतात आणि येतात. म्हटलं ते मला जमत नाही. मी 8 वाजता गेलो, 9 वाजता पहिला नंबर लावला, टोल टॅक्स भरला, 2 तासात तो ट्रक इथे घेऊन आलो म्हटलं. आणि आता ऑफिस पण करणार. त्यांनी हातच जोडले. म्हणे मग मी काय ऐकावं, ऐसे लोक बहुत डेंजर राहते. अरे तुम्हाला जर का भगवंताचं काम समजून करायचं तर तो यू हॅव टू बी फुल्ली डिव्होटेड आहे की नाही. सरकारी कर्मचारी असो की प्रायव्हेट कर्मचारी असो की पॉलिटिकल संस्था ते कुठे असो, सरळ मार्गाने जाणारे लोक नसतील ते या जगात नुसत्या कचरा माजेल आहे सगळीकडे. आणि झालेलं आहे असं. युनायटेड नेशन्स, सगळे गव्हर्नमेंट, पूर्ण या पृथ्वी तलावर एन्व्हायरमेंटल कॅटॅस्ट्रॉफ का बरं झालं. कारण कल्मशाचे आगर वाढले, भ्रांतीचे सागर वाढले, व्यामोहाचे डोंगर पण वाढले. सद्गुरूंनी सरळ मार्गात जायला सांगितलं, पण व्यवहारामध्ये सरळ चालून चालत नाही असे सांगणारे लोक त्यांना आपल्यात ओढून घेतात आणि मग गडबड होतं. फ्रँकली सांगतो. आणि दिस इज रियालिटी. आणि जोपर्यंत माणूस या फालतू फंदातनं बाहेर पडत नाही तर तोपर्यंत पूर्ण पृथ्वी तलावर दुःखच दुःख राहते. समर्थांनी जगी सरळ सुखी असा कोण आहे म्हटलं, पण त्याच्यानंतर त्यांनी आनंद वन भुवन तयार करण्याकरता दासबोध पण सांगितलं, मनाचे श्लोक पण सांगितले की जेणेकरून आपल्या मनात रामराज्य होईल, आनंदवन भुवन येईल. ज्ञानेश्वर महाराज जसं आहे स्वानंदबोध पाठण पण निर्माण होऊ शकतं. दिस इज रियालिटी. तर हे यावर आपण स्वतःच योग्य निर्णय घ्यावा आणि तसं स्वतःला, दुसऱ्या पिढीला, सगळ्यांना जसं घडवायचं असं घडवा, ज्यामुळे की सगळं चांगलं होईल. नाही तर युद्ध आणि हे सगळ्या गोष्टी वर्षानुवर्ष सुरू राहतील आणि कधीच आनंदबोध पाटण निर्माण होणार नाही, कधीच आनंदवन भुवन निर्माण होणार नाही, पृथ्वीतलावर कधीच रामराज्य नेहमी करता राहणार नाही. देवाला कशाला त्रास द्यायचा हो आपला अवतार घ्यायला. आपण सगळेच अवतारी माणसासारखे वागायला पाहिजे, चांगलं शुद्ध कर्म करायला पाहिजे. स्वामीजी म्हणायचं ना की प्रत्येक माणूस देवच आहे, फक्त त्याच्यात थोडंसं हीण मिसळलेलं आहे. तर ते मिसळलेलं जे हीण आहे ते काढलं तर सगळेच देवासारखेच झाले, सगळेच ज्ञानेश्वर झाले, सगळेच बुद्ध झाले, सगळेच राम झाले, सगळेच श्रीकृष्ण झाले. होऊ शकतं असं, सगळ्यांना आत्मज्ञान होऊ शकतं. तर तसं आपण केलं तर मानवजात नेहमी करता सुखी होऊ शकते, कुठेही गेली तरी, चंद्रावर, मंगळावर, त्याच्या पलीकडे पृथ्वी तलावर पण खूप आवश्यक आहे. सत्य मार्गाने जाणं, सत्य बोलणं, त्यानंतर मग ह्या सगळे कल्मशांचे आगरू, भ्रांतीचे सागर आणि व्यामोहाचे डोंगर स्वतःमधले तर काढायचे, पण समाजातले पण निघायला पाहिजे आणि त्याकरता प्रयत्न पाहिजे. केवळ एक कम्युनिटी, केवळ एक पर्टिक्युलर समाज, एक पर्टिक्युलर म्हणजे लोकांकरता करणं, खूपच कमी लोकांकडनं 50-100 असं नाही. आता 8 अब्जच्या 8 अब्ज लोकांना असं घडवलं नाही. इट इज डिफिकल्ट.
नाही तर कठीण आहे. आपल्याला असं वाटतं की आपल्या घरावर येत नाही तोपर्यंत नाही, पण असं नाही. पॅन्डेमिक सगळ्यांच्या घरात घुसला हो. आपण सगळे 8 अब्ज पुढे जाऊन 10 अब्ज किती होतील तितके होतील, तितक्या सगळ्या माणसांचा, सगळ्या वनस्पतींचा, प्राण्यांचा, पूर्ण नेचरचा आपण सांभाळ करता नाही आलं, आपल्याला सांभाळ करता नाही आलं, तर आपण इट्स वेस्ट ऑफ टाईम, लाईफ अँड एव्हरीथिंग. बिईंग ह्युमन, आपण ह्युमन बिईंग असूनही काही फायदा नाही त्याचा. इथपर्यंत मनुष्यांनी विचार करायला पाहिजे व्यापकपणे आणि इम्प्लिमेंट पण करायला पाहिजे. ठीक आहे. मला एक कळत नाही, सगळेच्या सगळे पवित्रपणे का नाही राहू शकत. युद्ध 1000 ठिकाणी युद्ध करून जाऊन तिथे करायला तयार आहेत, पण 1000 ठिकाणी जाऊन सगळं व्यवस्थित करायला तयार नाही. शाश्वत विकास लक्ष एक बॉम्ब मारतात. आम्ही इंजिनियर्स आहोत, आम्हाला माहिती आहे की प्रिसिजन बॉम्बिंग जे असतं, इथून मी समजा बॉम्ब मारला तो बरोबर जाऊन त्याच जागेवर पडेल आहे, याला प्रिसिजन बॉम्बिंग म्हणतात. ते शक्य आहे. पण मी इथून सांगितलं की सरकारने ठरवलं की इथून जाऊन शाश्वत विकास लक्ष प्रत्येक घरात जायला पाहिजे, तर ते नाही होणार. म्हणजे मग अशा कामाला, सरकारी कामाला देवाचं काम कसं म्हणणार? वी हॅव टू रेज क्वेश्चन्स. स्वामीजी म्हणायचे की हजारो प्रश्न निर्माण करा, त्याचे उत्तर शोधा आणि मग तुम्ही या मार्गात या. नाही, तुम्हाला हा मार्ग पटत नसेल तर या मार्गात येऊच नका, यापुढे इथपर्यंत बोललेले आहेत. आणि त्यामुळे आपल्याला जर का व्यवस्थित जगायचं आहे आणि सगळ्यांनी मिळून व्यवस्थित जगलं तर ते आणखीन चांगलं आहे. तर असं आपण छान जगायचा प्रयत्न करू. आपल्या स्वतःचे आणि सगळ्यांचे कल्मशांचे आगर दूर करू, भ्रांतीचे सागर दूर करू, व्यामोहाचा डोंगर पण दूर करू आणि सगळेजण आपण आत्मज्ञानाने परिपूर्ण होऊन सुंदर जीवन जगूया. जेणेकरून सगळेचे सगळे लोक योगी होऊन, भक्त होऊन, समर्थांचा आनंदवन होऊन, रामाचं रामराज्य, कृष्णाचं म्हणजे गोकुळधाम जसं असतं, त्यानंतर मग ज्ञानेश्वर महाराजांचं स्वानंद बोध पाठण आणि पसायदान खरोखरच या पृथ्वी तलावर जिथे पुढे माणूस जाईल तिथे ते परिपूर्ण होईल. चला आपण असं जगायचा. 24 तास योग घेऊन, भक्त होऊन, प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने, प्रत्येक श्वासागणित, प्रत्येक कर्मागणित आपली पेशी भगवंताला समर्पित करून आपण जगूया आणि सर्वांना, आपल्याबरोबर राहणाऱ्यांना जगवायचा प्रयत्न करूया. तसंच की जेणेकरून रामराज्य, स्वानंद भुवन, आनंदवन भुवन, स्वानंद बोध पाठण हे सगळं अस्तित्वात येईल. धन्यवाद.